मराठी भाषा वळवावी तशी वळते असं म्हणतात. अनेक लोकांनी आजपर्यंत ते सिद्ध केलंय. दादा कोंडके तर त्यातले माहिर होते. दादा कोंडकेंचं नाव यासाठी घेतलं कारण त्यांचं पाऊल, ते मराठी पाऊल खूप पुढे गेलं होतं. सलग 9 चित्रपट सुवर्ण महोत्सवी ठरले. एकमेव असा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता होता दादा कोंडके. या पृथ्वी तलावर तसा दुसरा कोणीही नाही. तो रेकॉर्डही कोणाचा नाही, तशी व्यक्तीही कोणी नाही. पण दादांचा मी इथे का विषय काढतोय, कारण मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते, त्याचप्रमाणे ही जी पुढची स्पर्धक आहे ती सुद्धा वळवावी तशी वळते. इतकी लवचिक, रबर स्टार म्हणू शकतो आपण तिला. नागपूरची सोनल बरगट येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
आमच्या जिभेचं एवढं चांगलं डिक्शन नाही जेवढं तुझ्या शरीराचं आहे. थँक्यू दादा. काय शरीर मकरंद सर, प्लास्टिकला एवढं कोणी मान दिला असेल त्या प्लास्टिक खुर्चीला या भूतलावर वा वा वा. आणि मला तसं वाटलं जित्या की माझ्या हातातनं कॅमेरा हवाय. मला तिचे कितीतरी फोटो काढावेसे वाटले आणि ते माझ्या वॉलवर मोठ्या असं त्याचे फोटो एनलार्ज करून लावावेसे वाटले. कारण का आयुष्य एवढं लवचिक असावं तिच्या एवढं आणि तेवढं सहज असावं. गुजरातमध्ये जे राष्ट्रीय खेळ झाले त्यात तिने 4था क्रमांक पटकवलेला आहे आणि हिच्या आवडीनिवडी ज्या आहेत म्हणजे राग तिच्या नाकावर आहे असं म्हणतात तिच्या घरातले. शाहिद कपूर आणि करीना कपूर खूप आवडतात तिला, हो ना? कॅटरीना कैफ पण. कतरीना कैफ पण आवडते. तुझी माझी आवड जुळते का? थँक्यू. मलाही खूप आवडते. हा मुग्धा, काय वाटलं तुला? अप्रतिम, खूप सुंदर. आणि तुझं स्किल एवढं छान आहे. तुझी लाईक तू रबर स्टारच आहेस. रबर स्टार जे जितून तुला पहिल्यांदा नाव दिलं ना ते तुला नाव एकदम शोभतं. मला तुला एक सांगावंसं वाटतं, एका आसनातून दुसऱ्या आसनात जाताना एक थोडीशी जरा असं छान स्टाईल आणलीस ना तर देन यू विल रॉक. थँक्यू. नेक्स्ट टाइम. मला या निमित्ताने आपल्या क्रीडा मंत्रींना सांगावंसं वाटतं की क्रीडा मंत्री नमस्कार, जरा तुम्ही व्यायाम करा किंवा करू नका म्हणजे ते वेगळंच आहे, पण अशा मुलांकडे लक्ष द्यावं. ऑलिम्पिकमध्ये ही मुलं जर गेली तर पदकं घेऊन येतील. हा नाही का? आपण म्हणतो आपल्याकडे काय नाही काय नाही, एवढं आहे हो, एकट्या महाराष्ट्रात एवढं आहे म्हणजे बाकीचं तर काय आहे की नाही भारतात काय ग. हा ताई, तर ते ऑलिम्पिकची पदकं सोड, आपले परीक्षक किती पदकं देत आहेत ते बघूया. मकरंद सर 9 पदकं. 9 पदकं दिलेली आहेत. मुग्धाजी किती मेडल्स? मी तुला 8 मेडल्स देणार. 8 मेडल. स्टाईल लक्षात ठेव. 8 आणि 9 17 पदकं झालेली आहे तुझ्याकडे. थँक्यू सोनल, थँक्यू. थँक्यू. थँक्यू.